आज आम्हाला बडोद्याला वापस यायचं होतं, तर त्या अगोदर ना आम्ही इथे शेतामध्ये आलेलो होतो आणि ते कशासाठी आले होते ते मी सांगते तुम्हाला. तर इथे बघा, इथे मोटर टाकलेली दिसते ना तुम्हाला बोरमध्ये. तर हा आमचा बोर ना फेल गेलेला आहे. तर 3 वर्षापूर्वी आम्ही बोर घेतला होता, पण तो फेल गेला होता आणि सहज आम्ही आता आल्यावर चेक केलं आणि पाहिलं त्याच्यामध्ये दगड टाकून, तर पाणी दिसलं आम्हाला आणि दगडाला पण लागलं पाणी. तर हे बोलले की चला आपण मोटर टाकून पाहूयात की पाणी येतं का नाही म्हणून. तर मोटर टाकली होती. मी मोटर नव्हती बघितली म्हणून मी इथं पाहण्यासाठी आली होती की मोटर कशी म्हणजे बसवतात वगैरे. तर आम्हाला चालू करून पण बघायची होती, पण लाईट नव्हती. त्यामुळे आता आम्ही असंच जाणार होतो. तर आम्हाला एकदा चेक करायचं होतं की पाणी कसं येतं ते. आत्यांना असं वाटत होतं की ते साचलेलं पाणी असेल म्हणून. तर पण हे बोलले की ठीक आहे, एकदा आपण ट्राय तर करूयात. जर आपल्या नशिबात असेल तर पाणी चांगलं असेलच. पण योगायोग असा झाला की आम्ही इतका वेळ थांबलो इथं आणि तेवढ्या वेळात लाईट आली आणि लाईट आल्यानंतर आम्ही मोटर चालू करून पाहिली. तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ना, तर ते पाणी आणि पाणी एवढं छान होतं ना, म्हणजे एकदम पांढरं शुभ्र. आणि कसं ना, आपल्याला खूप दिवसानंतर असं 3 वर्षानंतर असं पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो की जो बोर फेल गेलेला होता ना, त्याला पाणी लागलेलं होतं. त्यामुळे आम्हाला खूप खरंच आनंद झालेला होता. तर असं पाणी बघून ना खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि तेही शेतामध्ये तर मोटर वगैरे चालू केली आम्ही, बघितलं पाणी आणि ड्रम आम्ही भरून घेतला आणि नंतर मग आत्यानेच ते भरून ठेवलं कारण आम्हाला उशीर होत होता. त्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि शंभूची तब्येत पण थोडीशी बिघडली होती. तर इकडे तिकडे उन्हामध्ये फिरून वगैरे त्याचं ना तब्येत थोडीशी बिघडली होती. तर हे पाणी बघून ना मला हे पाण्याला बघतच राहावं असं वाटत होतं. तर चला, आणि शंभूची तब्येत बिघडल्यामुळे तो ना झोपलेला होता आणि त्याची तब्येत बिघडली ना, तर माझं कुठंच मन लागत नाही. कारण कसं वाटतं ना, आपल्या लेकरं जर चांगली असतील ना तर बरं वाटतं. आणि त्याचं थोडंही दुखायला लागलं ना मला, तर मला जास्त टेन्शन येतं. आणि त्यानं एक उलटी केली, त्याची पॅन्ट वगैरे चेंज केली मी आणि तो आता झोपलेला होता. तर आपल्याला काही व्हावं असं वाटतं, पण आपल्या लेकरांना काही होऊ नये असं वाटतं. असं प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं. तर गावाकडे आल्यानंतर थोडंफार होतं, पण तो जे ताप वगैरे त्याला काही आलेलं नाही. फक्त 1-2 उलट्या केल्या त्याला. एकदम म्हणजे असं काही खातो ना तो, त्याच्यामुळे झालं असेल कदाचित. आणि आम्ही नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट जेवायलाच थांबलो. कारण म्हटलं त्याची तब्येत पण चांगली नाही आहे आणि उगाच गाडी थांबवण्यापेक्षा आपण एकदा जेवायलाच थांबूयात. तर त्याला काही जेवायला दिलं नाही आम्ही. तर म्हटलं उगाच अजून जेवण केल्यानंतर उलटी येईल म्हणून त्याला आईस्क्रीम असं हलकं हलकंच दिलेलं होतं. तर इथे ना त्याच्या गालावरती थोडंसं लागलेलं होतं. तर तो खेळता खेळता तिथे पडला होता गावाकडे आणि पडला. तर त्याला इथे लागलं होतं. तर तेच मी बघत होते की कमी झालं का नाही म्हणून. तर ते जखम थोडीशी आहे. जखम म्हणजे असं मुक्कामार लागलेला होता थोडासा खेळता खेळता. आणि ते जेवण येण्याची वाट बघत होते मी. तर आमचं थोड्या वेळानंतर जेवण आलं. तर मी असं म्हणत होते की यांना की एकच प्लेट कशी दिली त्यांनी. तर ते बोलले की एकच प्लेट आहे त्याच्यामध्येच घे म्हणून. तर कारण शक्यतो 2 प्लेट देतात, तर एकच प्लेट होती. तर त्याच्यामध्येच घेतलं आम्ही. वाढून वगैरे घेतलं मी. आणि हा शंभू बघा कसं आईस्क्रीम खातो आहे आणि ते तोंड किती भरवले. तर म्हटलं आता त्याला काही बोलायचं नाही, कारण त्याची एक तर तब्येत बरी नाही आणि त्याला आता काही बोललं ना तर तो जास्त चिडचिड करेल. त्यामुळे मी त्याला काही बोलले नाही. त्याला जसं खायचं आहे ना तसं त्याला मी खाऊ दिलं. आणि इथे मी सगळं वाढून घेत होते आणि त्याला पण आमच्यासारखंच वाढून घ्यायचं होतं. खायचं तर काही नसतं, फक्त असं वाढून ताट समोर ठेवायचं असतं. कधी कधी खातो त्याच्या मनात असेल तर, नाहीतर नाही खात. असंच काहीतरी चटूरपटूर खातो. आणि बाहेर आल्यानंतर असंच असतं मुलांचं. तर इथे जेवण वगैरे केलं आम्ही आणि निघालो, कारण खूप लांब जायचं होतं. त्यामुळे पटापट जेवण वगैरे केलं आम्ही आणि निघालो मग. तर गाडीमध्ये बसल्यानंतर पण त्याला 1-2 उलट्या झाल्या. आणि उलट्या झाल्यानंतर मग मी कपडे तिथे चेंज केले. कारण सगळे कपड्यावरती उलटी केली आणि मुलांना कसं सांगता येत नाही. पटकन उलटी आली की त्याने उलटी केली, तर कपड्यावरती झाली त्याची उलटी. तर म्हटलं असो, एक गोळी द्यायला येईल त्याला. पण नंतर एक उलटी केल्यानंतर त्याला बरं वाटलं नंतर. आणि नंतर त्याला काही देण्याची गरज नाही पडली. तर झालं असेल असं काहीतरी वेगळं काही पोटात गेलं तर होतं असं. मागच्या वेळेस पण त्याला असं झालं होतं. तर डॉक्टर बोलले की होतं असं मुलांना कधी कधी. तर इथे बघा, दिवस मावळाचा टायमिंग झाला होता आणि आम्ही आता इथे महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये एंट्री केलेली होती.
तर थोडा वेळ म्हणजे बराच वेळ गेला तिथे पण आमचा आणि आम्ही 8-9 वाजता इथे एका हॉटेलवरती जेवायला थांबलो. कारण कारण दुपारीचं आमचं उशिरा जेवण झालं होतं म्हणून म्हटलं रात्री पण थोडंसं उशिरा, कारण यांना झोप लागते आणि म्हटलं की इथे थोडंसं थांबूया, आराम करूयात. कारण ह्यांनी गाडी चालवून चालवून पण खूप दमतात आणि माझा चेहरा तर बघा कसा झाला आहे. मला तर अशी झोप यायली होती ना, आणि मी तर बसून बसूनच दमते गाडीमध्ये आणि ही गाडी चालवून. आणि हा बघा, हा एवढ्या उलट्या करून आम्हाला परेशान करून आता मस्त खेळतो आहे आणि ह्याला जुनेच कपडे घातले मी नंतर, जे वरती होते तेच घातले. आणि हे तर खूप दमले होते. यांना तर असं वाटत होतं की मी आता इथं झोपावं, कारण गाडी चालवून चालवून खूप थकतात हे. तर यांचा चेहरा बघा कसा झालेला होता. आणि माझी तब्येत ना बिघडली होती आता बसून बसून गाडीमध्ये. तर हे सूप आलं होतं ना, तर ह्याच्यामध्ये याने अर्धी तर अद्रकच टाकलेली होती आणि अद्रक जास्त मला काही आवडत नाही. तर चला, मी थोडंसं जेवण केलं आणि मग आम्ही निघालो पुढे. तर पुढे निघाल्यानंतर आमच्यासोबत असं झालं की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. आणि पेट्रोल संपलं, आता आम्ही एवढं घाबरलो की आता यांना वाटलं की पुढे आहे पेट्रोल पंप, पुढे टाकूयात आपण. पण आम्हाला माहितीच नव्हतं की पुढे पेट्रोल पंप नाही आहे म्हणून. तर हायवे लागला आम्हाला. हायवे संपायचं काही नावच घेत नव्हता. आणि आता आम्हाला इथले एवढं काही मधलं माहिती नव्हतं की कुठे आहे पेट्रोल पंप वगैरे म्हणून. तर आम्ही एका दादांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की भरूचमध्ये तुम्ही खाली जावा हायवेवरून उतरून, मग तुम्हाला पेट्रोल पंप सापडेल म्हणून. तर आम्ही गेलो खाली. आता इथे टोल नाका भरावा लागला आम्हाला, इथे गरज नसताना. पण म्हटलं जाऊ द्या, आपल्याला पेट्रोल तर भेटलं, हीच मोठी गोष्ट झाली म्हणून, नाहीतर गाडी मध्येच बंद पडली असती. तर इथं पेट्रोल वगैरे भरलं, आम्ही निघालो. नाही, खूप उशीर झाला होता. मी रात्रीचं काही शूट वगैरे घेतलं नाही आणि आम्ही दोघे पण खूप थकलेलो होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला बाय.